पुणे महानगरपालिकेच्या तब्बल 1026 कोटींच्या रस्ते प्रकल्पांवरती आता गंभीर संशयाची छाया पडलेली आहे. PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत उभारलेल्या या प्रकल्पांमध्ये खर्च फुगवला गेला का असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. नमस्कार, मी अंशुक काशड, तुम्ही पाहतात न्यूज डॉट्स. या प्रकरणात उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल करत संपूर्ण चौकशीची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांमध्ये क्रेडिट नोट पद्धतीचा वापर करण्यात आलेला असून त्याची कायदेशीरता आणि पारदर्शकता यावरती प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एकूण 20 रस्ते प्रकल्प जवळपास 39.3 किलोमीटर लांबी आणि खर्च तब्बल 1026 कोटी रुपये, म्हणजे सरासरी सुमारे 26.28 कोटी रुपये प्रति किलोमीटर. इथेच वादाचा मुद्दा अधिक तीव्र होतो, कारण महानगरपालिकेच्या नेहमीच्या रस्ते बांधकामाचा खर्च साधारण 12 ते 13 कोटी रुपये प्रति किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं. मग हा दुप्पट खर्च कशासाठी? यावरून काही थेट आणि कठोर प्रश्न समोर येतात. हा वाढीव खर्च नेमका कोणत्या कारणासाठी झाला? PPP मॉडेलचा वापर करून खर्च लपवला जातो आहे का? स्वतंत्र सल्लागारांची नियुक्ती झाली असली तरी त्यांच्यावरती नियंत्रण कोण ठेवतंय? नियोजन आणि तपासणी एकाच यंत्रणेकडे असेल तर पारदर्शकता कशी राहील? गुणवत्तेवरही शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. रस्त्यांची जाडी, बेस लेयर्स आणि एकूणच बांधकामाची गुणवत्ता याची तांत्रिक पडताळणी करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवरती संपूर्ण प्रकरणाचा सखोल आर्थिक ऑडिट करण्याची मागणी जोर धरताना आपल्याला दिसून येत आहे. जर कोणतीही अनियमितता आढळली तर संबंधितांवरती कारवाई व्हावी अशी भूमिका नागरिकांकडून घेतली जात आहे आणि अशी मागणी देखील करण्यात येत आहे. ही बाब केवळ रस्त्यांच्या खर्चापुरती मर्यादित नाही, ती शहरातील सार्वजनिक निधीचा वापर, प्रशासनाची जबाबदारी आणि पारदर्शकतेचा मोठा मुद्दा बनत आहे. आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागून आहे. या गोष्टीबद्दल तुमची देखील काय मत आम्हाला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि पाहत राहा पुणे फास्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.